आलेत का त्याच्या तोंडावर बोट ठेवायचं. शेवटी शेवटी आपण पकडले आपल्याला खेकडे पण भेटले पाहिजे ना थोडेफार. 2-3 असे भेटले तर ते तर एकच ताटाला जातील. बघ बरं पाण्यामध्ये लय फास्ट पडत आता. कोरडी असत तसं नाही ना. हा मग उचलून ठेवाय बाय बाजूला. नाही नाही का हालतच नाही का. धर धर मी घेतो. बघा ना पण नाही मोठी आहे. हा ठीक आहे ना. दगड हलवल्यासारखे तर ना अशा बारीक बारीक खेकडी पकडून घ्यायच्यात मित्रांनो. थोड्या अजून लागतील. आता वरती जाऊयात जरा जिथं शांत पाणी असेल ना, मस्त मुरे असतील जिथं जास्त, तिथं हे करूयात. तिथं ट्राय करूयात. बघू पहिल्यांदाच म्हणजे या वर्षीचे पहिल्यांदाच मोऱ्याचे मासे खायला भेटणार आहेत आज. आणि ते पण ताटांचे. नाही टोचक नाही नाही तिच्या नाही तिच्या खाली नाही. ते ना अशी आल्लद ओटली होती. हे घ्या पुढच्या दगडी खाली असतील बघ. हा तिच्या खाली बघू बरं. नाही नाही अशा अडचणातून वाट काढत चालू आहे बघा. थोडस अजून चालायचंय मित्रांनो, म्हणजे आपलं पॉइंट येईल जिथं आपल्याला मासे पकडायचे. हळू घे तिला हळू घे. ती तिथं ती वर अशी दिसते ती. हा खेकडे बघ ना. गपकन खालून हात घालायला लागेल बरं का. पण एकदम पटकन. हा टाक टाक हात पटकन. अरे रे पकड पकड. आता गेली. धरले का गेली का काय. परत तिथं बिळात सर. अयो हे बघ हे तर आईला काय लके रावण. आणि त्या साईडनं जायचं तुला बिळ्यावर का पुढच्या याच्या खाली. आईला असं उन्हात मध्ये. आणि लोक आपल्याला म्हणतात का कसं काय खेकडे भेटतात उन्हामध्ये तुम्हाला ना ना. हा ना एक नंबर काम झालंय बघा मित्रांनो. आम्ही ना असं इकडून खालतून वरती आता चाललो होतो आणि बघा लगेच. पण असं कसं काय उन्हामध्ये का असे काय बाहेर आले असेल. एकदम शांत थांबलेलं ना. बघू जरा. हा ना एक नंबर. हा मस्त. अशा 2-3 भेटल्या ना मग एकच नंबर काम होईल. तर हे बघा मित्रांनो मस्त एकदम मोठी खेकडी भेटली. ती पण एकदम शांत बसलेली अशी उन्हाला येऊन बाहेर. इथले एक दिसले मित्रांनो बघा. नीट बर का. दिसते का. हा दिसली ना. बाहेर आलं तर अगं अशी का खेकडी अशा का नाही उन्हाला असं वाटतंय. पटकन पकड बरं काय का घालू नको ना. आधीच एक तर लई वेळा एक भेट सुटली. अयो काय चालू रे. बघू. हा शिंगडं तोडून पळाली काय पायाखाली. तर आता आहे ना मित्रांनो एकदम हे व्हायला लागलंय ऊन व्हायला लागलंय. तर आपण चांगल्याच ठिकाणी सावलीच्या ठिकाणी बसूयात म्हणजे पोरं पण बसतील आणि आपल्याला स्वयंपाक करायला पण एकदम. लोक वाळायला ठेवले 2 तरी फोडून आपण जाळून टाक म्हणजे मग आपल्याला शिवाय देतील येऊन. इथं आपली नेहमीची जागा हे बघा. इकडं असे काय थांबले सावलीला. हा काय बनवलेलं ग.
हा चिकन बनवलेलं याच्यामध्ये बांबू मध्ये बांबू चिकन बनवलेलं 1 नंबर झालं का ग? हा हा. पण आज आपल्याला मुरे मासे खायचे तर असे का लागले तयारी करायला सगळं काय घेऊन आले. सांडलं का काय पिशवीमध्ये? हा तांदूळ सांडलं. खेकडे वगैरे एवढ्या पकडल्यात आपण. एक काम करणार ना तो टोप आहे ना तो ठेव आपल्याला मासे ठेवायला आणि ते हे ओतून ठेव म्हणजे मग तेवढ्या टोपामध्ये आपल्याला कालवणापुरते झाले ना का मग ओतून घेऊ आपण. हा आम्ही ताट तिकडनं पुण्यावरूनच आम्ही बनवून आणलेलं का कसं बघा पूर्ण हिरव्या कलरचं कापड आहे आणि त्याला मध्ये गुळ पाडले. आता ते आपण खेकडे जे जमा केलेत ना त्याचे मस्त ठेसून एक जीव करणार आणि मस्त ते शाकमध्ये टाकतात म्हणजे त्या वासने आतमध्ये मासे जातात. अशा आपण किती करून आणले आपण एवढे बनवून आणले आपण 5 ताट आहेत. हा तू लावायचं तू. हा चल मी लावतो हा का. हे बघा आता सगळी तयारी झाली आणि आता ताटा मांडूयात. ताटा मांडायच्या आधी आपल्याला जे आपण खेकडे आणल्यात ना ते असे का बघा ताटामध्ये ठेचून घेत. जास्त नाही बरं का ना ठेचायचं थोडं थोडंच ठेचायचं नाही का जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण कसं पहिलं आपण पूर्ण हे करून घ्यायचं तसं नाही करायचं. हा तसंच ठेवायचं म्हणजे नाही का. हा ठीक आहे बस ना लागेल ना वास. आपल्याला अजून खेकडे लागतील असे काय लय थोड्या खेकड्या ते. हा असे काय नाही त्या ताटाचं फडकं सोडलं त्याच्यानंतर त्याच्यात टाकलं ते खेकडीचं आणि आता बांधून घेते. मी तर आता दाखवले तुम्हाला हे ताट बनवताना बघा याच्यामध्ये ना आतमध्ये फक्त ठेसून टाकले तर पण ते जिथं बीळ पाडले ना तिथं पण आपल्याला लावायचे तर त्याच्यासाठी तयारी हे करताय. एवढं तर 2च ताटांना गेलं. हा मग हा जास्त नका टाकू. जास्त टाका लागतं ना. हा का मग मासे कसं आतमध्ये गेले ना जास्त नसेल ना आतमध्ये तर मासे लगेच बाहेर येतात निघून जातात ना. चला आता सगळे ताटे बघा मित्रांनो लावून घेतलेले आहेत. अगं तसं नाही ठेवायचे ग ते ताटे ना असं ठेवायचं उलटा याच्यावर म्हणजे मग ते हे नाही होत. हा चला चला हृदय चला तिकडं. चला चला आता मांडूयात ताट आणि बघूयात यावर्षी पहिल्यांदा किती मासे भेटत आहेत आपल्याला. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. जाऊन आता डायरेक्ट ताट मांडूयात. चल परू इकडे ये इकडे वा. पाणी येते ना पाणी सुद्धा ना मित्रांनो अजून जास्त आहे का नाही. पाणी अजून लय वाहत आहे ना पलीकडच्या साईडला त्या साईडला मांडायला लागते अशी काय. इथंच लागतील बरं का अशी का. हा तिथं मांडतो इथं लागेल. इथं एकटे होता ते. हा एकटे होते तर पडेल बघ खाली. हा तर एक ताट मांडले मित्रांनो अशी गाणे. आता मी मांडतो बाकीचे जे राहिलेत ना ते पटपट. असे का लई टाइम लागतोय मांडायला हे बघा. चला आता तिकडच्या साईडला जाऊयात आणि ते ताट मांडतो अशी कमी. हा आता खेकड्यात ना लय तरच देखील पण काय बारीक बारीक पिल्ला लय दिसते आता. हा का
असलं तुम्ही परगडू पाणी करून टाकलं. आम्ही गडूळच करायला आहे, तुम्ही मासे बाहेर लांबून येतात तिथं. हा का? हा गडूळ पाणी केलं ना. तुम्ही माशांचे मित्र झालेत का ना? मित्र कसं म्हणतो म्हणते शत्रू झालो. बघा लगेच अजून त्याने हात पण नाही काढलं तर बघा किती मासे फिरताय लगे त्याच्यावरनं. हा तुम्ही एकच हाताने लावलं, मी तर दोन्ही हाताने ओढत होते माती. वातावरण बघा किती सुंदर दिसते. कशी लावते येते त्याच्यावरून मी म्हटलं नको आता मीच लावतो. खेकड गेले तिथंच. हा ना, त्या लुगड्याचा किती फ्रेश कलर दिसतोय. हा ना फ्रेश ना. परत शिवून घालते का मग? येते. आवडलं असेल. मला आवडलंच होतं पण तुम्ही माशांसाठी घेऊन आलेत कशात फाडून. लावून गेलेले कसले मासे आलेत बघा. पाणी हलतं इथून आताच ते गेले त्याच्यामुळं, पण पाणी ज्यावेळेस स्थिर होईल ना तेव्हा शांत असे मासे फिरताना दिसत. किती मासे आलेत बघा. सगळे ताटात यावा बघा कशी जातात आतमध्ये. मी जे ताट लावलंय ना तेच भरून येणार आहे बघा. हे का माझं पाय आहे बघा, पायाला बघा माझे मासे किती आलेत. कशाला एवढे मोठे मोठे उचलताय? नाही हे बघा, मी काय तिथपर्यंत जात नाही कारण मी गेल्यानंतर पाणी हल्ले पळून जाते. दिसत असतील बघा किती मासे आलेत. जबरदस्त ना. अशी का नाही मस्त पैकी पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत मित्रांनो. आपल्याला पण पोहायचंय पण आता लगेच भिजायला नको सगळं. म्हणजे आता 5 मिनिटं होऊन गेले. आता जाऊन ताटं बघूयात कसं काय ताटांवरती मासे वगैरे दिसत आहेत का आणि काढूयात. जास्त वेळ ठेवलं ना की ते याच्यातून ताटामधून बाहेर निघून जातात. इथं खेळणार आहे तुम्ही, इथं खेळायचं तर आहे ना. मी तुम्हाला दाखवतो की आपल्या अरे ताटावरती पण खेकडं आलेली आहे. मला वाटलंच होतं रे खेकडे येणार असं वाटलंच होतं. असे का खेकडं आले का असे का त्या ताटावरती? खेकडा आले मित्रांनो ताटावरती. तुम्हाला दाखवतो मी जवळून. मासे आहेत ना, मासे सुद्धा भरपूर आले त्या ताटावरती. पण ना मित्रांनो खेकडा आली होती त्याच्यामुळे ना काही सांगता येत नाही. तिथे थांबले बघा खेकड. ताट जे आहे इकडे आधी आणि ताटामध्ये सुद्धा मासे जात आहेत अजून. मला वाटतं थोड्या वेळ ठेवूयात ताट.
ताट काढ ये ताट. छोट्या ताटावरती ना खेकड आली होती, त्याच्यामुळे आपण जाऊन पकडली. पण ताट तसंच ठेवलंय मित्रांनो, कारण त्याच्यात मासे भरपूर गेलेत आणि अजून जातील असं वाटतंय. असे कोण आले बघा. तर आता काय करू, जाऊयात खालतून जिकडून आपण सुरुवात केली ती मांडत यायला ताट तिकडून काढत येऊ आणि बघू काय मासे आलेत का नाही. म्हणजे पहिल्यांदाच आलो, गेल्या वर्षी आलो होतो आपण डायरेक्ट ताटाला, त्याच्यानंतर आता त्याच्यामुळं किती मासे असतील तुम्हाला दाखवतोच. तर मित्रांनो पहिलं ताट काढायला चालू आहे आपण, पण त्याच्यावरती ना खेकडे पटपट जा अशी का, नाही तर मग ती पळेल बघ. गेले नाही पाहिजे बरं का. पकड 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 डायरेक्ट हात धरल. धरली गेली का. हा अरे यार चल ती हे घे ते ताट काढ. ती गेली का ते आतमध्ये गेली. ताट काढ. हे असं ताटावरती हे आलं ना, खेकडे आले ना मित्रांनो का, मग मासे ते खेकडे असं ते बिळावरती बरोबर थांबून राहतात आणि ना मासे जाऊन देत नाही. हा बघू मी म्हणजे ना माझं ताट भरून येणार आहे. सगळे मासे तूच फसवतेस. हा रे आले तर किती आले बघा. त्या ताटावरती ना खेकड आले होते मित्रांनो, तरी पण त्याच्यामध्ये हे आले तर मासे आलेले. तर चला सोडून दाखवतो. आता बाकीचे ताट सुद्धा काढून घेऊयात. तरी लय आले असे मासे, माहिती का. हे असं आलं ना हे असे का अजिबात मासे येते नाही. मग ते तिकडं आतमध्ये तर हे इकडे बोलू मासेत लय मासेत त्याच्यावरती. जा बरं काय माहित नाही. आलेत का त्याच्या तोंडावर बोट ठेवायचं पिलो. हा चल बघू इकडे आलेत का मासे, दिसत आहेत का. हा बघू जरा. बघा मित्रांनो दिसत असते एकदम असं वळवळ करतायत. बघू आपण याच्यावरती उबडा टाक. याच्यावरती उबडा टाक. हा उबडा हा तसा, म्हणजे मग पडून नाही जाते. तर 2 ताटं काढले आपण, आता बाकीची सुद्धा काढून घेऊयात. आता मी 2 ताट दाखवले काढून, आता हे दाखवते तुझे. आलेत का. हे बघ लय मासे आले ते बघ. हा अशा दिसतात याच्यामध्ये दिसत असं. हे बघ दिसतात. बघा मित्रांनो कसे दिसत आहेत बघा, कसले जबरदस्त मासे आले तर. एक नंबर. हा असंच घ्यायला बाया येतील मासे आले ना असे मग मजा येते का नाही. सोडून दाखवले ना मग कळते. कपड्यामुळे एवढं काही 2 अजून राहिले तर ती पण काढून घेऊ. चला आता एकच ताट राहिलंय आपलं छोटंवालं, त्याच्यावरती खेकडा आलं. तिकडल्या साईडला तर तिथं खाली अशी का गेली काढायला. पायापाशी दिसलं ना. हा मला वाटलं इकडे तिकडे बघते, म्हटलं दिसलं का नाही. अगं बिळावरती बोट ठेवायचं त्याच्या, ते बघ गेला ना मासा, मग ते तसं निघून जातंय ते. हा ना. चल सोडू चला. असं वाटतंय की 1 नंबर मासे आलेले आहेत मित्रांनो ताटांना, आणि सगळ्याच ताटांमध्ये मासे आले. फक्त एका ताटावरती ना खेकड होते, त्याच्यामुळे त्याच्यात किती आलेत काय माहित नाही. हळू बाळा. हा थोडं पाणी घे ना त्याच्यात, इथून त्याच्यामध्ये ओतून ठेवता येईल ना. तर चला फायनली मित्रांनो आता मासे ओतून बघूयात. सोडते बारीक खताट. हा बारक्यापासून सुरुवात करू. असं वाटतंय मासे चांगले आलेत मित्रांनो, मस्त दिसत होतं त्याच्यामध्ये भरपूर मासे असे. ते जामच बांधायला लागत ना असं ताट, म्हणजे मग व्यवस्थित मासे त्यांना घुसता येते ना. कर बरं सर. बघा 1 नंबर मुरे आलेत, कसले मोठे मोठे मुरे आलेत बघा. 1 नंबर मस्त असे का ना. ते उडल ते. हा उडल ते. अरे
तू वत ना ते आता ताटातले पण गरम लागला का लगेच उडतील मग पर बाजूला हो सर. जाऊ दे का? हा जाऊ दे थोडासा जाऊ दे लय नको टाकू ये. एकदम मस्त मोठे मोठे मुरे आले बघा मित्रांनो एकच हे नंबर. असं हाताने पकडणं किती हे ना हा ना तर त्याच्या त्याला हा त्याचं डायरेक्ट भरले सगळ्यांमध्ये आलेत ग सगळ्यांमध्ये. हा मस्त 2-4 वेळा आलं की लगेच कालून होईल आपलं. आपण खाऊन पण नाही आलो ना. सकाळपासून मित्रांनो आम्ही निघालो सकाळी 5 वाजता पुण्यावरून आणि तेव्हापासून प्रवास करून आलो. जेवण वगैरे काहीच नाही केलं मग त्याच्यामुळे आता डायरेक्ट नदीवरती येऊन आता मोऱ्या माशांचं कालवण बनवायचंय. तर आता पटपट हा कालवण आणि भात. वहिनी येणार एखादं भाकर घेऊन येईल ते आली तर नाही का. बरेचले आले बघा याच्यामध्ये सुद्धा बरेचले मासे आले तर ते उडतील बघ. ते पितोळ्यात ना लगेच उडत आहेत असे कधी. ते टोपा जरी टाकलेला असलं ना तरी उडत येते. आमची घाबरत नाही. ती काय मोठं मासे पकडत ती कशाला काय बनणार आहे. तर असं काही 3रं ताट घेतलंय सोडायला आणि आपल्या 2 ताटांमध्ये बघा किती मासे आले तर. हातात नजर मला पकडून हातात उडून जाईल. तिच्या पण हातात कसं काय बसवतो तेवढा हा ना. बारीक मासा काय माहिती. बघू हाय का नाही काही. हा ना. अरे चकली आलेत का अशी का. हा तिथे असले ना का त्याला जात येत नाही ना परत बाहेर. बरोबर याच्यामध्ये लय आले तर नुसतं पितोळे आल्यात बघा मित्रांनो. मळे नाही जास्त. मुरेत मुरे मुरेत का ते. हा मुरे आणि पितोळे आल्यात. अरे ते पितोळे आले का उडत आहेत का बाहेर. बघा किती लय आलेत. हा सर परो एक नंबर. हे तू मांडले ताटे बरं का सगळं. बघू द्या बघा सगळ्यात मोठे मोठे माझ्या वजात आले. बरे झाले का नाही हे बघा ना. दिसतंय ना. सारून गेलं 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 तिकडे गेलं असं का. हे बघा एकदाच फक्त हे बघा एकदाच फक्त आपण मांडलेले ते 5 ताट. ते एक तर काय बारीक आहे बेबी 4 ताटच बनता येतील तरी पण बघा मासे एक नंबर आले तर. आता दुपारचे 2 वाजलेत. सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. आता मस्त मी जाऊन स्वयंपाक करते. स्वयंपाक म्हणजे आपण फक्त मासे आणि भात बनवणार आहे. आता तोपर्यंत मी भाताची तयारी करते. चला आता भात घालून घेऊ तोपर्यंत ते मासे पकडतील. मग फायनली एकत्र मासे करून आपण त्याचा चांगला भन्नाट असा रस्सा बनवू. तुम्हाला मी मंगाशी आल्यानंतरच सांगितलं होतं की आम्ही त्या डोंगरावरती राहतोय. तिथून आमच्या वहिनी चालत चालत. वहिनी म्हणजे माझ्या जाऊबाई. तुम्ही तर त्यांना ओळखतच आहात. बघा कशा आलेत. थांबले तिथे. काय रे मग आमच्या आवडतं जाऊबाईचं स्वागत झालंय आता. हा ना पण नाही मला गावाला आलेत म्हणून. आम्ही गपचूप हा ना सांगायचंच नव्हतं. सांगायचंच नव्हतं जस हा माहीत झालं वहिनी खाली आले. हा काय मग काय विषय का. पातेलं एवढं मोठं हात आहे का तू भात घालायला. बघ ना तेच ना किती जणांना पुरणार आता भात. तांदूळ सुद्धा एवढेच घेऊन आले. काय खरं नाही जा. आपण मासे थोडेच करू. हा बघ ना आणि बाकीच्या घरी नेऊ. नाही नको ना कालवण डायरेक्ट असं बनव. हा का बघ डायरेक्ट कढई बघा. पातेल्यात कळत नव्हते पण हे बघा सगळे मासे मुरे मासे पाणी थोडे थोडे पितोळे आता. हे पितोळे पण ताटामध्येच गेले का. हा हे पण हा. एवढं मोठं नाही. मग सगळं ताटामध्येच गेलं त्यांचे. हे मोठं नाही. असे जरा वर हे करून दाखव व्यवस्थित. एक नंबर तसे मासे आले. आता आहे ना अशी का गेली भात घालायला बाकी भात आपल्या वहिनीनं आणले का आणि आम्ही वहिनीनं मासे धुवून घेतो. तर एक नंबर मासे बघा इकडे दाखव. सगळे नुसते एक नंबर नुसते मुरे मासे एक नंबर. आता ते एक नंबर धुवून घेऊ आपण आणि मस्तपैकी त्याचा रस्सा बनवूया.
उडायला लागले खाली सगळे. किती झाले बघा, एवढं मोठं ताट आहे, एवढं पूर्ण भरलं बघा. तरी जास्त वेळ आपण पकडले नाही. बाहेर उडा नाही त्यांच्या धरता पण येते नाही ते धरायला पण येते नाही ते. शेवटी आपण पकडले ना शेवटी नाही का केले होत ना. काय होते एकदम जबरदस्त मित्रांनो, जबरदस्त मासे भेटले. म्हणजे असं वाटलं नव्हतं की एवढं मासे भेटतील, कारण की पाणी नदीला खूप जास्त होतं. तरी पण जबरदस्त मासे भेटले. तर इकडं आता आशिकाची बघा इकडं तयारी चालू आहे भात वगैरे बनवायची. तर चला मस्तपैकी आता भात शिजला की एक नंबर अशी रेसिपी बनवूया. काय अशी भाकर खाते काय त्याची होते का बघ आता कांदा नाही तर त्या पिक्चर मध्ये चुपचुपच्या मध्ये नाही का ते माणूस काय मागत होता तोडायला तोडायला तांदळाची भाकर मला तू खाऊ. शाळेमध्ये आम्ही डोक्याने फोडायचो. काय असा कांदा डोक्याने फोडायचो. आपटे खरं कर मी कांदा धरते तुडा कापट कांदा काढून घ्यायचा खाली दगड. कोणी कोणी अशी भाकर खाल्ली मोबाईलला ते हे तरी आणावं ना. कांद्याने भाकर खाऊ द्या की र मला बी, माशांना जाऊ द्या की. मी तुला सांगू का ते भात कसा दिसतोय, तो भात असा दिसतोय निवद घातल्यासारखा. माणसं किती 5 जण आहेत. शिकायचं करायचं चाललंय, कोथिंबीर फोडायचं काम. तर चला सगळी तयार झाले मित्रांनो, तेल वगैरे तापायला ठेवलंय वहिनीने. चला आता बनवूयात मस्तपैकी माशांचं कालवण. तेल टाकून झाले, आपण कांदा हिरवी मिरची आणि टॅमॅटो कापले ते टाकून घेऊ. तर वहिनी ना मित्रांनो सगळे मसाले टाकून घेते. आशिकाने दाखवले पहिले मसाले आपण वापरणार होते. बघा सगळे मसाले टाकून घेतले. काय होतं वहिनी काय होतंय हा टाकू का नको मसाले ना आम्हाला येत नाही रे. टाकून घेतले. आता थोडेसे मसाले शिजून देणार आहे आपण. एक नंबर बघा कसं आपण जरी मसाला वाटून आणतो तसं बनते बघा एक नंबर. आता पाणी टाकून घेऊ त्याच्यात. पाण्याला उकळी आली का मग त्याच्यामध्ये मासे ठेवू. तर आता वहिनीने ना पाणी टाकून घेतलंय मित्रांनो. बघा पाणी टाकून घेतले, अजून थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि त्याला मस्त उकळी आली ना की मग त्याच्यामध्ये वरून मासे सोडायचे. तर पाण्याला उकळी आल्यावर मासे वरून सोडले ना मित्रांनो की मासे जास्त असं घट्ट असं हे होत नाही ना, विरून जात नाही ना वहिनी. मस्त असं चांगले राहतात. छोटे मासे टाकले ना तर जसे तसेच राहतात. हां त्याच्यामुळं आपण शेवटी टाकणार आहे. आता मस्तपैकी त्याला उकळी येऊन देऊयात आणि त्याच्यामध्ये मासे टाकूयात. आता वहिनी मीठ टाकून घेते. मस्त आता बघा कालवणाला उकळी आली. आपण आता मासे टाकून घेऊ त्याच्यात. बसेल ना, ते ताट आहे ना मोठं एक हा बसेल ना. तर मस्त वगैरे मित्रांनो आता मासे टाकून झाले. हा ना मासे कडे मस्त मासे टाकले जातात. नंतर टाकू कोथिंबीर आणून मासे टाकलेत. आता मस्त पैकी आता शिजून देऊयात. आता फक्त 10 मिनिटामध्ये आपलं कालवण रेडी होणार आहे असं मी 2 तास म्हणतोय. आज जाम भूक लागले मित्रांनो कालवण का बघून, तर अजूनच भूक लागले. कारण तुम्ही पाहिलं एकदम जबरदस्त झाले. हा कधी उकळी येते आता.
आणि खायला बसतोय. तर चला आता 10 मिनिटं अजून वाट बघूयात, कळ काढूयात थोडीशी आणि मग जेवायला बसूयात. तर फायनली मित्रांनो कसं बसं कालवण शिजलंय. खूप वेळ वाट बघितल्यानंतर तर उचकून दाखवतो तुम्हाला कसं झालंय. त्याला बरंच आटलं मित्रांनो बघा. तर 1 नंबर असं कालवण झालेलं आहे. वहिनी हे कर बरं मासे. जरा थोडा वेळ ठेवला ना मग मस्त तरी येईल. पण आता आपल्याला टाइम नाही. तर चला मासे देते बघा अशी का. मसाला तेल किती तेल घ्या ना. फुकट झालं का ग? असे कसे झालेत? विचारू नको. बाहेरचं जेवणच कसं असतंय. करू कसं झालंय मासे? मासे ते पण नदीचे एवढे स्वच्छ पाण्यातले मासे 1 नंबर. आता उन्हाळा चालू झालाय. आता अशाच रानात जाऊन पार्ट्या करत जाऊ. जबरदस्त झाले मित्रांनो जबरदस्त. तर चला या जेवायला मस्तपैकी. आता जेवण करूयात. आता अजिबात असं हे नाही आपलं बोलायला टाइम नाही खरं तर, कारण की सकाळपासून उपाशी होतो आणि आता 4 वाजत आले. तर चला जेवण करून घेऊयात आता पटापट पटापट. वहिनी कसं जाऊ बाई कसं झालंय जेवण? मस्त झालं मस्त. येतोय बघा आता. तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालंय. जबरदस्त कालवण झालं आणि बाकीचं एकदम थोडंसं संपलं आणि बाकीचं सगळं आता घरी घेऊन चाललोय. तर संध्याकाळी परत ते खाण्यासाठी घेतलं वहिनींना घरी आता. तर चला जाऊयात आता घरी. भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.